महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे। तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता असल्याची माहिती सध्या समोर येते। या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी प्रकाश आंबेडकर सहभागासंदर्भात सकारात्मक नसल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे आता राऊत आणि आंबेडकरांची परस्पर विरोधी विधानं पाहायला मिळतात। प्रकाश आंबेडकर यांनी अगदी थोड्या वेळापूर्वीच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं, ते म्हणजे संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं। तर त्याचवरती संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांची त्यावरती प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली होती। महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची यावेळेस पाहायला मिळतंय। संजय राऊत मीडियाशी असताना खोटं ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत। वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल, त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का, फ्रेंडली फाईट करणार का, याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही। आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमचं मिटवा। मी काय खोटं बोललो हे त्याने स्पष्ट केलं पाहिजे। त्यांनी एक यादी दिली, त्या यादीतल्या 4 जागा त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला, उद्धव ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात होते। मी सोडून द्या, मी खोटं बोलतो, पण 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे। आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती जात नाही, आम्ही थेट प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे। आम्ही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालणारे लोक आहोत। आम्ही स्वतः सगळे संविधान रक्षणासाठी लढाईला उतरलेलो माणसं आहोत आणि आम्हाला प्रकाश आंबेडकर यांची साथ हवी आहे। त्यात खोटं बोलण्याचा प्रश्न काय? समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे। त्यांचं जर त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या 10 जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपलाय का, आणि संपला असेल तर त्या 10 जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा। आणि दुसरं 5 जागा ज्या NCP, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या 5 जागांचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा। तर प्रकाश आंबेडकर सकारात्मक असल्याचे यावेळेस बोलण्यात आलं होतं। मात्र आता महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जाते। प्रकाश आंबेडकर सहभागासंदर्भात यावेळेस सकारात्मक नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर संजय राऊत आणि आंबेडकर यांची परस्पर विरोधी विधानं आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।